75% रिक्षा चालकांना एकच प्रश्न पडलेला असतो की रात्री गॅस भरला तर सकाळी गॅस कमी होतो आणि सकाळी गॅस कमी झाला की गाडी ॲव्हरेज कमी देते. मग खरं असं होतं का की रात्री गॅस भरल्यानंतर गॅस कमी होतो का सकाळी आणि खरं ॲव्हरेज कमी देते का? दुसरा विषय, गॅस फुल प्रेशरने भरलेला असावा, म्हणजे ज्या पंपावर तुम्ही गॅस भरणार त्या पंपाला प्रेशर असावं. मग काही रिक्षा चालकांना जे नवीन आहे त्यांना प्रेशर म्हणजे माहीत नाही आणि प्रेशर किती असावं हे पण माहीत नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तुम्हाला मित्रांनो फक्त एक गोष्ट करायची की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची, कारण व्हिडिओ खूप महत्त्वाची होणार आहे. आणि अशाच महत्त्वाचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या बाळा सलगडे या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायला लागणार आहे. सबस्क्राईब केल्यानंतर सगळ्यात आधी महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. तर आपण जेव्हा आपली रिक्षा किंवा कोणतंही वाहन जेव्हा पंपावर घेऊन जातो, त्या पंपाचा जेव्हा नौदल आपण आपल्या रिक्षाला लावतो तेव्हा 3 प्रेशरमध्ये आपल्या वाहनांमध्ये गॅस भरला जातो. आपण रिक्षा हा शब्द वापरू. रिक्षामध्ये पहिल्यांदा जो गॅस भरतो तो एकदम पद्धतीनं लो प्रेशरने गॅस भरला जातो. लो प्रेशरने गॅस काय पॉईंट बसल्यानंतर त्याच्यानंतर मीडियम प्रेशरने गॅस भरला जातो आणि मीडियमच्या नंतर सगळ्यात शेवटी तुमचा हाय प्रेशरने गॅस भरला जातो. म्हणजे हा 3 प्रेशर गॅस आला. जेव्हा 3 प्रेशरने तुम्ही गॅस भरता आणि जेव्हा तुमची टाकी फुल होती म्हणजे संध्याकाळी फुल होती, तेव्हा तुमच्या घरापासून तुमच्या पंपापासून तुम्ही व्यवसाय करत करत किंवा घरापर्यंत जाईपर्यंत काय एक थोडाफार कमी होतो. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या रिक्षामध्ये गॅस भरलेला असतो तेव्हा पूर्ण समजा तुम्ही 350 रुपये 400 रुपयाचा गॅस भरलेला असेल, 3 किलो 3.5 किलो 4 किलो तुमचा गॅस बसला असेल, त्या गॅसबरोबर फक्त गॅसच नसतो तर त्याच्यामध्ये हवासुद्धा गेलेली असते. म्हणजे जेव्हा सुरुवातीला लो आणि मिडियम प्रेशरने गॅस भरतो आपण किंवा लो आणि मिडियम पद्धतीनं जेव्हा गॅस गाडीत बसतो त्या टायमाला फक्त गॅस न जाता त्याच्यासोबत हवासुद्धा आतमध्ये गेलेली असते. अलग लक्षात, हवासुद्धा आतमध्ये गेलेली असते. तर मग आता रातभर जेव्हा आपण झोपतो सकाळी जेव्हा रिक्षापाशी येतो तेव्हा तुम्हाला त्याचा जो मीटरमधला जो काटा आहे तो काटा असा तुम्हाला थोडा खाली उतरलेला दिसेल. आता खाली काटा उतरलेला असतो म्हणजे गॅसच उतरलेला असतो का? तर मित्रांनो, गॅस तर लिकेज असेल, तुमच्या बाटल्याला जर काही लिकेज असेल, काय प्रॉब्लेम असेल तर त्यातून गॅस बाहेर येतो, अन्यथा त्याच्यातून गॅस बाहेर येत नाही. मग बाहेर येतं काय आणि काटा का खाली झालेला असतो? तर त्याच्यामध्ये जी हवा असते भरलेली पहिल्या मीडियम आणि लो प्रेशरनी, तर त्याच्यामध्ये 20 पॉईंट 30 पॉईंट किंवा जास्तीत जास्त 50 पॉईंटची त्याच्यात हवा गेलेली असते. ती हवा रात्रभर निघून जाते आणि मग काटा खाली येतो आणि मग जे राहिलेल्या पैशाचा जो तुमचा गॅस आहे तेवढ्या पैशात तुमची तेवढी गाडी पळते. त्याच्यामुळं गॅस कमी होत नाही, त्याच्यामधली जी हवा भरलेली ती हवा निघून जाते. तर गॅस जर बसरत असताल तर बिंदास तुम्ही रात्रीच्याला गॅस भरत जावा. आता रात्रीच्याला गॅस भरण्याचा तुम्हाला फायदा सांगतो. आता काही लोक सकाळी गॅसला भरा येते ती पहाटे 5 वाजल्यापासून नंबर लावते ती, पण जी लोक सकाळी 8ला 9ला येऊन गॅससाठी थांबतात ते 1-1 तास रिक्षाच्या लाईनला थांबतात, गॅसच्या लाईनला थांबतात. जिथं ॲव्हरेज देतील तिथं चांगल्या प्रेशरने चांगल्या पंपावरती. तर तुम्ही 1 तास लाईनला थांबता, 1 तासात तुमचं 200 250 300 रुपयाचं नुकसान होतं. त्या 1 तासात तुम्ही 150-200 रुपये आरामशीर धंदा करू शकता. आणि आपलं जर किस्मत असेल तर त्या 1 तासात आपल्याला 400 रुपयाची पण ट्रिप पडू शकते. हे ज्याच्या त्याच्या नशिबाचा प्रश्न आहे, आलं लक्षात. त्याच्यामुळे आपला 10-20 पॉईंटच्या गॅससाठी आपला रिक्षा व्यवसाय किंवा आपला जो टाईम आहे तो खराब न करता आपण रात्रीच्याला गॅस भरून ठेवायचा आणि दिवसभरात जेव्हा तुम्हाला गॅसची अडचण येते, जेव्हा तुम्हाला गॅस लागतो त्या टायमाला कुठल्याही प्रेशरच्या पंपाची वाट न बघता तुम्हाला जिथे पंप भेटेल तिथं गॅस भरून घ्यायचा. आपला वेळ वाचवायचा, वेळ परत आणता येत नाही. 1 तास एक्स्ट्रा तुम्ही काम करू शकता, 1 तास एक्स्ट्रा काम करून तुम्ही पैसे कमवू शकता, पण गेलेली वेळ ही परत येऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जिथं पंप दिसेल तिथं तुम्ही गॅस भरून घ्यायचा, आलं का लक्षात. हे झालं तुमचा विषय काय की गॅसचा, की गॅस कमी होत नाही, त्याच्यातली हवा निघून जाते, गॅस आहे तसा राहतो. आणि जर तुम्हाला ह्याच्यावर जर बघायचं असेल तर तुम्ही गॅसची टाकी फुल करा आणि 4 दिवस तुमची गाडी हलवू नका. 4 दिवसात जर तुमचा भला मोठा जर काटा खाली गेला तर मग म्हणायचं गॅस लिकेज होतो. एका दिवसात गॅस लिकेज होत नाही. दुसरा पॉईंट की प्रत्येकजण म्हणजे जे नवीन रिक्षा चालक आहे त्यांना गॅसचा प्रेशर म्हणजे काय माहीत नाही आणि गॅसचा प्रेशर किती असला पाहिजे हा सांगतो. तर गॅसचा प्रेशर म्हणजे त्याचं एक उदाहरण देतो. तुम्ही पिठाच्या गिरणीला जर डब्बा लावला, वरतून ज्वारी टाकली किंवा गहू टाकला तर त्या गिरणीतून पीठ खाली पडतं डब्यात.
जर त्या डब्याला आपण जर दाबलं नाही पीठ तर असं वर पीठ येतं आणि डबा लवकर भरतो. म्हणजे जिथं एका डब्यात 2 किलो पीठ बसतं तिथं पाऊण किलो किंवा 1.25 किलोच पीठ बसतं किंवा 1.5 किलो पीठ भरतं. 2 किलो बसत नाही. त्याला असं आपल्या हाताने दाबावं लागतं, खाली दाबून चुपून आपण त्या डब्यात जास्तीत जास्त पीठ घालण्याचा प्रयत्न करतो. त्याला म्हणायचं प्रेशर. आलं का लक्षात? म्हणजे जिथं प्रेशर जास्त असेल तिथं गॅस चांगल्या पद्धतीने बसतो आणि जिथं प्रेशर नाही तिथं हवेसहित गॅस बसतो. आलं का लक्षात? तर प्रेशर किती असावा? तर प्रेशर हा कमीत कमी 200चा असावा किंवा 200पेक्षा जास्त असावा. जास्तीत जास्त 230, 240, 250 असा प्रेशर असावा आणि कमीत कमी 200 प्रेशर असावा. तर ही होती आजची व्हिडिओ. मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना, रिलेटिव्हला, नातेवाईकांना जे रिक्षा चालवतात त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ जाऊ द्या. त्यांना पण ह्याचा फायदा होऊ द्या. आणि हां, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहेत की आपल्या पुण्यामध्ये कुठले कुठले पंप चांगला प्रेशर देतात, त्याची आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला जर माहीत असेल कुठले कुठले पंप प्रेशर देतात तर एक कमेंट करा. त्या CNG पंपाचं नाव आणि पंप कोणत्या भागात आहे ते सांगा. आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू. म्हणजे रिक्षा चालकांना थोडा फायदा होईल की कुठल्याही भागात गेलं तर त्या भागातल्या चांगल्या प्रेशरच्या पंपावर तुम्हाला गॅस भरता येईल. तर चला मित्रांनो, परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.